शेतकरी मित्रांनो, निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनामध्ये द्राक्ष घडाच्या आकारमानाचा तसेच द्राक्ष मण्याच्या आकारमानाचा मोलाचा वाटा आहे. घडाप्रमाणेच मण्याच्या आकारमानालाही तितकंच महत्त्व असतं. द्राक्ष बागायतदारांना जाणवणाऱ्या समस्येपैकी एक महत्त्वाची समस्या म्हणजे मणीजळ. ही विकृती सर्वसाधारण द्राक्षातील सर्वच जातींमध्ये आढळून येते. ती का व कशामुळे येते, त्यावरील उपाय काय, या सर्वांची माहिती मिळवून देणारा आपला आजचा प्रश्न. काचेच्या म्हणजेच द्राक्ष मण्यात पाणी उतरण्याच्या अगोदरच्या अवस्थेत मणीजळ म्हणजेच सनबर्निंग होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी? नमस्कार द्राक्ष बागायतदार मित्रांनो. द्राक्ष मण्यात पाणी उतरण्याच्या अगोदरच्या अवस्थेत मणीजळ किंवा सनबर्निंग होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी याबद्दल माहिती सांगतो. द्राक्ष वेलीच्या काडीची किंवा शेंड्याची वाढ चांगली आणि समतोल झाली पाहिजे. काडीचे किंवा पानांचे नियोजन करतेवेळी घड हे हवेशीर राहिले पाहिजे, पण घडावरती प्रत्यक्ष ऊन किंवा सूर्यप्रकाश पडणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. मणी वाढीच्या शेवटच्या म्हणजेच काचेच्या अवस्थेत पाण्याचा ताण पडणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. काचेच्या अवस्थेत म्हणजेच 8 ते 9 मिलीमीटर नंतर घडाला हाताळू नये. तसेच गरज पाहून आठवडा किंवा 10 दिवसातून एखादी फवारणी करावी. ते पण एकरी 150 ते 200 लिटर पाण्यात वापरावे. द्राक्ष आणि इतर पिकांच्या माहितीसाठी बघत राहा महाधन प्रश्नसंकला. धन्यवाद. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्या महाधन चॅनेलला आजच सबस्क्राईब करा आणि यशाचा महामार्ग जाणून घ्या. आणि हो, नोटिफिकेशन बटनावर क्लिक करायला विसरू नका. लवकरच भेटूया पुन्हा.